येऊन आलेला आहे आणि या जगात जन्म घ्यावा त्याला या प्रकाशासाठी लोक जे अंधारात आहेत त्यांना प्रकाशात घेऊन येण्यासाठी त्याला जन्म घ्यावा लागला, त्याला प्रकाश म्हणून या जगामध्ये यावं लागलेला आहे. आणि तो आनंद आम्ही गेल्या 1 महिन्यात जवळजवळ 1 महिन्यापासून आपण हा आनंद साजरा करत आहोत. कॅरलच्या द्वारे, गीताच्या द्वारे, वचनाच्या द्वारे, भक्तीच्या द्वारे, विविध कार्यक्रमाच्या द्वारे हा आम्ही आनंद साजरा करून आम्ही इतरांना सुवार्ता सांगितलेली आहे. परंतु हा आनंद साजरा करत असताना या आनंदामध्ये येशू आहे का, एक प्रश्न आज आपल्या भक्तीमध्ये असणार आहे. हा जो आनंद आम्ही साजरा करत आहोत त्या आनंदामध्ये येशू आहे का? येशूचा जन्माचा आनंद साजरा करत असताना आम्ही येशूला बाजूला ठेवून दिलेला आहे का? कारण आम्ही पाहतो की आमचा आनंद साजरा करत असतो हा जगी काही प्रमाणात आम्ही जगी आनंद साजरा करत असतो. 1 महिन्यापासून आमची तयारी असते, कुठले कपडे घालायचे, कुठली मॅचिंग घालायची, कुठली साडी घालायची, कुठली शर्ट पॅन्ट घ्यायचे, कुठले ड्रेस घ्यायचा, मग आम्ही पाहतो की शूज कुठले घ्यायचे, हे सर्व मॅचिंग चालू असतात. आणि मग आपला एक प्रश्न असतो की मी सुंदर सर्वांपेक्षा मी सुंदर दिसलं पाहिजे, नाही का? आणि म्हणून आम्ही पाहतो प्रियानो, मग त्याचप्रमाणे आमच्या घराला रंगरंगोटी डेकोरेशन्स आहे, मग फराळ आहे, पक्वान आहे, मग कुठले पाहुणे आपल्याकडे येणार, कुठल्या भेटी गाठी होणार, त्या सर्व गोष्टीचा विचार आम्ही करत असताना तो ख्रिस्त आम्ही कुठे ठेवलेला आहे? हा ख्रिस्ताचा आनंद, ख्रिस्ताच्या जन्माचा आनंद आम्ही साजरा करत असताना खरोखर आज आम्ही त्या ख्रिस्ताला कुठे ठेवलेला आहे? प्रियानो, आम्ही पाहतो याच क्रिसमसला मराठीमधून नाताळ म्हटलेला आहे, नाही का? नाताळ, बरोबर आहे? येस. आणि आजच्या परिस्थितीमध्ये जर नाताळ पाहिला त्या नाताळाला ना ताल आहे ना तंत्र राहिलेला आहे. आणि म्हणून आम्ही पाहतो की आम्हाला जर खरा नाताळ साजरा करायचा असेल तर त्यासाठी आम्ही आत्मिक नाताळ साजरा करण्याचा आम्ही अहिक नाताळ साजरा करतो, परंतु त्यासोबत आम्ही आत्मिक नाताळ साजरा करणं, क्रिसमस सेलिब्रेशन करणं हे फार गरजेचं आहे. कारण आम्ही पाहतो आत्मिक नाताळ म्हणजे प्रार्थनेचे जीवन जगणं, गीत गाणं, उपासना करणं, भक्ती करणं, देवाच्या मरणाचं चिंतन करणं, वचनाचं चिंतन करणं, ख्रिस्ताला आमच्या अंतःकरणात जन्म घेण्यासाठी त्या मनाची तयारी करणं हे फार गरजेचं आहे. जोपर्यंत आम्ही आमच्या अंतःकरणामध्ये ख्रिस्ताला जन्म देत नाही तोपर्यंत आमचं तारण होणं शक्य नाही. आणि म्हणूनच या तारणासाठी ख्रिस्त या जगामध्ये अवतरलेला आहे. तुमचा आणि माझ्या पापाची क्षमा व्हावी, आम्हाला मुक्ती प्राप्त व्हावी, आमची सुटका व्हावी, आमचा उद्धार व्हावा. आणि आम्ही पाहतो की आमच्यामध्ये असले क्लेश, द्वेष, मत्सर, हे वाद, चाळी, चुगली या सर्व निघून जावेत. कारण त्या सर्व पापामुळे आमच्या अंतःकरणामध्ये अंधकार पसरलेला आहे. हा अंधकार दूर करण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आलेला आहे. आणि म्हणून प्रियानो, जर आम्हाला हा आनंद साजरा करायचा असेल, ख्रिस्ताच्या जन्माचा आनंद साजरा करायचा असेल तर आमच्या अंतःकरणाची आत्मिक तयारी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपला नाताळ पूर्ण होत नाही. आणि म्हणून प्रियानो, आम्ही ज्या वेळेस ही तयारी करण्यासाठी आमच्या जीवनात अनेक आव्हान आमच्या जीवनामध्ये येत असतात. आम्ही नाताळाची तयारी करण्याकरिता आम्ही सामोरे जातो त्यावेळेस आम्हाला अनेक आव्हान, चॅलेंजेस आमच्या जीवनामध्ये येत असतात. आणि म्हणून प्रियानो, आजचा संदेशाचा विषय आहे ख्रिस्ताच्या येशूच्या जन्मासाठी आव्हान, चॅलेंजेस फॉर द बर्थ ऑफ जीसस क्राइस्ट. आमच्या जीवनामध्ये ख्रिस्त जन्मासाठी अशा अनेक आव्हान आमच्या जीवनामध्ये येत असतात. आणि पवित्र शास्त्रामध्ये असे काही देवाचे लोक आहेत ज्यांनी देवासाठी, देवाच्या जन्मासाठी आव्हान स्वीकारलेले आहे. जर मी पाहिलं अब्रामाचं जर उदाहरण जर पाहिलं, उत्पत्ती असं 12 अध्यायाने 1 पहिल्या वचनामध्ये मी पाहिलं, परमेश्वराने अब्रामाला सांगितलं की अब्रामा, तू तुझे लोक, तुझं कुटुंब, तुझं ठिकाण सोड आणि मी सांगितलं देशात निघून जा. अब्रामाने प्रश्न केलेला नाही. अब्रामाने काय केलेलं आहे? एक आव्हान देवाने दिलेलं स्वीकारलं. आणि आज मी पाहतो की ज्यावेळेस अब्राम आपल्या पत्नीला, पुतण्याला घेऊन त्या कनानामध्ये गेलेला आहे, त्याच्यासाठी मोठं आव्हान होतं, त्याच्यासाठी एक नवीन ठिकाण होतं, त्याच्यासाठी नवीन लोक होते, नवीन संस्कृती होते, नवीन देश होता, नवीन भाषा होती. मग त्या ठिकाणी जाऊन तो राहणार कसा? एक अनेक प्रकारचे आव्हान त्याच्या जीवनामध्ये होते. पण तो देवाची आज्ञा त्याला होती आणि देवासाठी त्याने आव्हान स्वीकारलं. जेव्हा तो कनानात गेला, परमेश्वराने त्याला काय केलेलं आहे? आशीर्वाद केलेला आहे. आणि म्हणून ख्रिस्ती जीवनामध्ये आम्ही जीवन जगत असताना प्रभू येशू ख्रिस्ताचे जन्म
जीवनामध्ये फार गरजेचं आहे. जर आम्ही आवाज स्वीकारत नाही तर आम्ही देवाची अवज्ञा करतो. आणि आम्ही पाहतो प्रियानो, दुसरं उदाहरण आम्ही पाहतो मरियेबद्दल. मरियेने देखील आवाज स्वीकारलेला आहे. लूकासुसमाचार याचा पहिला अध्याय आहे आणि 28 ते 38 या वचनात जर आम्ही पाहिलं तर मरियेबद्दल जर विचार केला तर ती पवित्र शास्त्रामध्ये तिच्याबद्दल हे सांगत आहे, ती कुमारी होती. She was a virgin lady. She was a virgin lady. ती पवित्र होती आणि मग तिने कधी आपला पुरुष पाहिलेला नव्हता. आणि मग आम्ही पाहतो ती हिब्रू शब्दामध्ये कुमारी या शब्दाला बेतुला हा शब्द वापरलेला आहे. याचाच अर्थ बेतुला या हिब्रू शब्दाचा अर्थ आहे कुमारिका आणि किंवा कन्या असं याचा अर्थ होतो. प्रिया आम्ही पाहतो की तरुण